Friends, today we are going to know about tense. You know that tense plays very important role in a speaking practice or that in writing or that to understand and speak to English language. टेन्स म्हणजे का आणि आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ टेन्स. मित्रांनो, टेन्सचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे पास्ट टेन्स, तिसरा आहे फ्युचर टेन्स. आणि मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स आपण बघतोय की प्रेझेंट टेन्सचे पुन्हा 4 प्रकार पडतात. पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर आय स्पीक अमेरिकन लँग्वेज. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर येस वी कॅन से आय ॲम स्पीकिंग अमेरिकन लँग्वेज. थर्ड जो सब टाईप आहे प्रेझेंट टेन्सचा तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स, त्याचे उदाहरण आहे आय हॅव स्पोकन अमेरिकन लँग्वेज. आणि फोर्थ इज दॅट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याचे एक्झाम्पल आहे आय हॅव बीन स्पीकिंग अमेरिकन लँग्वेज. आपल्याला माहिती असेल की या 4 प्रकारांमध्ये जे एक्झाम्पल्स दिले जातात, सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे जे एक्झाम्पल्स आहेत ते ॲक्च्युली सिम्पल प्रेझेंट टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट किंवा दुसरा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस ऑब्जेक्ट. आणि अशाच प्रकारे प्रेझेंट कंटिन्युअसचा जो फॉर्म्युला आहे तो सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो सब्जेक्ट प्लस हॅव बीन, हॅज बीन, हॅव बीन ऑर हॅज बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आणि अशा प्रकारे मग त्याचे एक्झाम्पल दिले जातात. आपण जे नेक्स्ट आहे तो आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचे 4 उदाहरणं, 4 पुन्हा प्रकार पडतात. सिम्पल पास्ट टेन्स, आपण त्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो. आय स्पोक अमेरिकन लँग्वेज, त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. दुसरा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स, त्याचे एक्झाम्पल आहे आय वॉज स्पीकिंग अमेरिकन लँग्वेज. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वेअर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तिसरा आहे पास्ट परफेक्ट टेन्स, एक्झाम्पल आहे आय हॅड स्पोकन अमेरिकन लँग्वेज, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि चौथं जे आहे ते आहे आय हॅड बीन, म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आणि त्याचं एक्झाम्पल आहे आय हॅड बीन स्पीकिंग अमेरिकन लँग्वेज. आणि त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतर आहे मित्रांनो फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्सचे पुन्हा 4 प्रकार पडतात. सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता जो पहिला आहे तो आहे सिम्पल फ्युचर टेन्स, त्याचं एक्झाम्पल आहे आय शॅल स्पीक अमेरिकन लँग्वेज. जे सेकंड आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, त्याचं एक्झाम्पल आहे आय शॅल बी ऑर दॅट आय विल बी स्पीकिंग अमेरिकन लँग्वेज. तिसरं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स आणि त्याचं एक्झाम्पल आहे आय विल हॅव स्पोकन अमेरिकन लँग्वेज. आणि चौथा आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे आय विल हॅव बीन स्पीकिंग अमेरिकन लँग्वेज. आता या सर्वांचे जर फॉर्म्युला पाहिला तर सिम्पल फ्युचर टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॉल ऑर विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल बी ऑर विल बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आणि फ्युचर परफेक्ट टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे सब्जेक्ट प्लस शॅल हॅव ऑर विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल हॅव बीन ऑर दॅट विल हॅव बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आणि अशा प्रकारे आपल्याला
या चारही टेन्सचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला शिकता येतील आणि त्यामुळे आपला खरोखरच टेन्स जेवढे आपल्याला छान पद्धतीने येतील तेवढा नुकताच फायदा आहे.